रामराम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या आशीर्वादाने वैष्णवी देवी तसेच अमरनाथ यात्रा अतिशय चांगली ही झालेली आहे आणि मी पुन्हा एकदा घरी पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो, या यात्रेला मी गेल्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कॉमेंट्स मला आल्या की बाजारभाव कमी झाले, याबाबत सविस्तर व्हिडिओ आपण बनवा। परंतु मित्रांनो, मी प्रवासात असल्यामुळे मला आपल्याला सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ हा काही बनवता आला नाही। तर आज घरी आल्यानंतर म्हटलं पहिला एक व्हिडिओ बनवून टाकूया आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना थोडीशी माहिती ही आपण देऊया। तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये शेवटला आपण नगर जिल्ह्यातील घोडेगाव तसेच पारनेर येथे कांदा दराची काय परिस्थिती आहे, तिथे बाजारभावामध्ये सुधारणा किती रुपयाची आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, आपण माझा बळीराजावरती माझा बळीराजा समर्थक जॉईन बटन हे चालू केलेलं आहे आणि ही मेंबरशिप आपल्याला 119 रुपये महिना प्रति महिना अशी मेंबरशिप आहे। तर मित्रांनो, ही मेंबरशिप आपण घेतल्यानंतर मी व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच सर्वप्रथम आपल्याला तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, आपण ही मेंबरशिप घ्या, माझा बळीराजाला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला सर्वात आधी माझा बळीराजावरील उपयुक्त माहिती ही पाहावयास मिळणार आहे। तर मित्रांनो, आता महत्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे कांद्याचे दर कमी झाले आणि मग आता काय। तर मित्रांनो, घाबरू नका, कांद्याचे दर जरी कमी झाले असले तर आवकीचा हा खेळ आहे। आवक वाढल्यानंतर कांद्याचे दर थोडेसे कमी झालेले आपल्याला दिसून आले आणि आता आवक कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कांद्याच्या दरामध्ये आपल्याला नक्कीच सुधारणा ही दिसून येणार आहे। आणि मित्रांनो, कांद्याच्या दराला सुधारणा मिळण्यासाठी आणखी एक चांगली बातमी ही मी उद्या आपल्याला सांगणार आहे। थोडासा त्यावरती माहिती घ्यायची राहिलेली आहे आणि त्याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर आपल्याला ती माहिती मी सांगणार आहे। तर मित्रांनो, तुर्तास मी आपल्याला एवढी माहिती देऊ इच्छितो की घाबरू नका, कांद्याची आवक पुन्हा एकदा कमी झाल्यानंतर लगेच आपल्याला दरामध्ये सुधारणा ही दिसून येणार आहे आणि आपण कांदा विक्रीचं योग्य असं नियोजन करा। ज्यावेळेस कांद्याची आवक कमी होती, बाजारभाव सुधारतात, सुधारल्यानंतर लगेच आपण थोडेसे कांदे विक्रीचं नियोजन असू द्या। टप्प्याटप्प्याने कांदे जर आपण विकले तर नक्कीच आपल्याला फायदा हा होणार आहे। आणि मित्रांनो, त्यासाठी आपण मार्केटची माहिती घेत चला। कोणत्या मार्केटमध्ये काय कांद्याचा भाव निघत आहे, सरासरी भाव काय आहे याची सविस्तर माहिती आपण ठेवत चला, जेणेकरून आपल्याही लक्षात येईल की आता भाव वाढणार आहेत, मग आपण कांदे भरू शकतो। अशा प्रकारे आपण आपले कांदे विकले तर नक्कीच आपल्याला चांगला फायदा याचा होणार आहे। आज नगर जिल्ह्यातील घोडेगाव झालं तसेच आपलं पारनेर झालं, या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये सुधारणा दिसून येत आहे। काही व्यापाऱ्यांशी मी थोडीशी चौकशी घेतली फोनवर आल्यानंतर, तर त्यांचंही म्हणणं आहे की कांद्याची आवक थोडी कमी झाली म्हणून कांद्याच्या दरामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे सगळा खेळ मी जसं सांगितलं की मागणी व पुरवठ्याचा आहे। जे शेतकरी मित्र माझा बळीराजाला कायम जोडून आहेत त्यांना माहिती आहे, आपण प्रत्येक वेळी सांगत असतो मागणी व पुरवठा हाच जो घटक आहे तो कांद्याचे भाव ठरवत असतो। इतर घटकही त्यास कारणीभूत आहेत, परंतु महत्वाचा जो घटक आहे तो मागणी व पुरवठा। तर मित्रांनो, आज नगर जिल्ह्यातील काय नेमकी परिस्थिती होती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यावरून आपल्या लक्षात येईल की कांद्याची आवक घटली की बाजारभाव लगेच कसे सुधारतात। आता यानंतरच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण उद्या भेटूयात। चांगली बातमी नक्कीच आपल्यासाठी मी त्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। घोडेगाव येथे 41,128 गोण्यांची आवक झाली होती। घोडेगाव येथे आज 1 नंबर प्रतीचे कांदे 2,600 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले, तर नंबर 2 प्रतीचे कांदे 2,400 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 1,200 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकले। गोल्टा 1,500 ते 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 1,200 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकली। जोड हलका डॅमेज माल 500 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर अपवादात्मक गोण्याचे भाव 2,800 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव येथे कांदे विकले। तर इकडे पारनेर येथे 12,161 गोण्याची आवक आली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 2,500 ते 2,800 रुपये क्विंटलपर्यंत विकले।
तर नंबर 2 प्रतीचे कांदे 2100 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर नंबर 4 प्रतीचे कांदे 500 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. गोल्डी 1800 ते 2300 रुपये क्विंटलपर्यंत विकली. 82 कांदा गोण्या 2900 ते 3000 रुपये क्विंटलपर्यंत आज पारनेर येथे विकलेल्या आहेत. तर मित्रांनो, नगर जिल्ह्यातील परिस्थिती जर आजच्या ह्या रिपोर्टवरून पाहिली तर आपल्याला कांद्याच्या दरामध्ये किलोमागे 1 रुपयांनी सुधारणा बाजारभावामध्ये यावरून दिसून येत आहे. तर आता एका शेतकरी मित्राने मला म्हटलं होतं की 5 रुपयाने भाव पडले, रुपयाने वाढले, मग त्यामध्ये काय नेमका फायदा झाला. तर 5 रुपयाने पडले तर त्यामध्ये मायनस आणखीन 1 रुपये झाला तर तेच 6 रुपयाने होतात, परंतु प्लस जर झालं तर तेच 4 रुपये कमी होतात. म्हणजे प्लस झालं तर आपला फायदा आहे, मायनस झालं तर आपलं नुकसान आहे. त्यामुळे 1 रुपये जरी वाढला तर हळूहळू जी वाढ कांद्याच्या भावामधील असते ती टिकणारी वाढ असते. एका दिवसामध्ये जर कांद्याची भाववाढ झाली तर ती टिकणारी भाववाढ नसते. त्यामुळे ही जी भाववाढ आहे 1-1 रुपयाने कांदा सुधारण्याची, ही शेतकरी मित्रांच्या हिताची भाववाढ आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.